नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आपण राज्यसेवा पूर्व, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षा यांचा एकत्रित जो सिलेबस आहे, एकत्रित जे घटक आहेत ते बी पब्लिकेशनच्या ठोकळ्यामधून या ठिकाणी बघतो आहोत. संपादक अजित कुमार, या ठिकाणी NCERT असेल, विश्लेषणात्मक माहिती असेल, नवीन झालेल्या सर्व घटनादुरुस्त्या असतील, त्याच्यानंतर याआधी आलेले प्रश्न, या सगळ्यांचा समावेश या बी पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तकासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये संपर्क नंबर सुद्धा दिलेला आहे. आज आपल्याला या ठिकाणी विज्ञानाचा एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे, ज्याला आपण शीर्षकच द्यायचं झालं तर रोग असं म्हणूया. बघा, या ठिकाणी या पुस्तकामधील काही असे घटक आपण बघतो आहोत जे राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि सी ला सातत्याने फोकस झालेले आहेत. आणि तुम्हाला माहित आहे, विषाणूमुळे होणारे रोग आणि जीवाणूमुळे होणारे रोग यांच्या संदर्भात प्रत्येक परीक्षेला आपल्याला किमान एखादा 2 प्रश्न निश्चित दिसतो. आणि राज्यसेवा कंबाईन पूर्वला विज्ञानाचं काय महत्त्व आहे, मला वाटतं हे वेगळं तुम्हाला सांगायला नको. ओके, बघा मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विषाणूमुळे होणारे रोग. याचं शॉर्टकट सुद्धा आपण तुम्हाला याच्या आधी डिस्कस केलेलं आहे. ओके, विज्ञानाची आपली याच्या आधी झालेली सगळे लेक्चर तुम्ही बघितले असतील, त्याच्यावरील टेस्टही आपल्या झालेल्या आहेत, चालूही आहे, त्या बघितल्या असतील तर मला वाटतं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोपं जाईल. याच्यामधला पहिला रोग, आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक रोगानुसार काही महत्त्वाची मुद्दे घ्यायची. देवी, ज्याला आपण स्मॉल पॉक्स म्हणतो, व्हॅरिएला या विषाणूपासून होणारा हा रोग. देवीची लस कोणी शोधली हा प्रश्न मला वाटतं तोंडपाठ असावा असा प्रश्न आहे. सगळ्यात आधी ज्या लसीचा शोध लागला थोडक्यात ती म्हणजे देवीची लस, डॉक्टर एडवर्ड जेन्नर. या ठिकाणी काय होत आहे, शरीरावर चट्टे येत आहेत. थोडक्यात त्याचं वैशिष्ट्य काय किंवा याची लक्षणं काय, तर शरीरावर चट्टे येणे. पुढचं आता हे स्मॉल पॉक्स आहे. दुसरं असतं चिकन पॉक्स, कांजण्या. बहुतेक जणांना किमान एकदा म्हणजे फक्त एकदाच या ठिकाणी कांजण्या होऊन गेलेल्या असतील. कांजण्यामध्ये काय होते आपल्याला ते निश्चित माहीत असतं. शरीरावर कुठेतरी असे डाग येण्याचा प्रकार आपण ज्याला म्हणतोय, व्हर्किलिया झेक्टर विषाणू जो आहे त्याच्यामुळे कांजण्या हा रोग होतो. याच्यावर लस उपलब्ध नाहीये, जास्त धोकादायकही नाहीये. मात्र इथे एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, जे परीक्षेभिमुख म्हणतोय मी, ते म्हणजे कांजण्या हा रोग एकदा झाला की पुन्हा होत नाही. ओके, कांजण्याबद्दल तेवढा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे आहे गोवर. गोवर हा अत्यंत संसर्गजन्य रोग. गोवर विरोधी लस जर बघितली तर ती दीर्घकालीन संरक्षण तुम्हाला देत असते. बालमृत्यू गोवरच्या संदर्भात खूप जास्त आहे. आणि कशामुळे होतोय गोवर, तर पॅरामिक्झो विषाणू. गोवरच्या बाबतीत लस आहे हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. दुसरं विषाणूचं नाव तुम्हाला पॅरामिक्झो विषाणू, आणि अत्यंत संसर्गजन्य रोग म्हणून आपल्याला गोवरला ओळखावं लागेल. पुढचा आहे मम्स, ज्याला आपण गालफुगी असं म्हणतो. मम्स या विषाणूमुळे होणारा हा रोग, गालफुगी. लाळ ग्रंथीवर परिणाम घडवून आणणारा हा रोग. आणि पुढे डेंग्यू. डेंग्यूबद्दल आपण प्रत्येकाने ऐकलेलं असतं. आपल्या आजूबाजूला डेंग्यूची पेशंट आपण पाहिलेले असतात. डेंग्यू, मॅरी शिलमॅन यांचं महत्त्वाचं कार्य. डेंग्यू कशामुळे होतोय, कोणता डास चावल्याने होतोय, तर एडिस ही जिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू हा रोग होतोय. या आपण डेंग्यू अटॅक असंही म्हणू शकतो. याच्यावरचा उपाय म्हणाल तर डासांचं निर्मूलन करणे, कारण तो एडिस इजिप्ती डास जो आहे तोच जर तयार झाला नाही त्या ठिकाणी तर हा रोग पसरण्याचा धोका कमी होऊन जातो. याच्यात होतं काय, शरीरातील रक्त साकळलं जात आहे, प्लेटलेटची संख्या कमी होते. पुढे याचं व्हायरस मारायला औषध नाही, पण सपोर्ट या ठिकाणी देता येतो, असं डेंग्यूच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागेल. पुढे पोलिओ. पहिला मुद्दा, भारत हा पोलिओ मुक्त झाला म्हणून 2014 मध्ये आपण घोषित केलंय. WHO या संघटनेने या ठिकाणी घोषित केलंय. थोडक्यात पोलिओमध्ये नेमकं होतं काय, एंट्रो विषाणू. पोलिओ मायलाटिसचा विषाणू मज्जा संस्थेला हानी करतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कोणती संस्था, मज्जा संस्था. 1995 प्लस पोलिओ अभियान महत्वाचं, कधीपासून सुरू झालं.
आणि इथे मग एकाच वेळी 5 वर्षाखालील जास्तीत जास्त बालकांना डोस दिला गेला पाहिजे अशा स्वरूपाचं हे अभियान असतं. 6 आठवड्याच्या अंतराने 2 डोस किंवा बूस्टर डोस आपण ज्यांना म्हणतो ते या ठिकाणी दिले जातात. मग पोलिओची लस साल्क यांनी शोधून काढली. साल्क आणि सेबिन किंवा साबिन उच्चार आपण दोनही करू शकतो. साल्क यांनी जी लस शोधली ती आपण बघतोय याच्यातून इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी लस म्हणूया. साबिन यांनी शोधलेली लस ही ओरल आहे, तोंडातून देण्यात येणारी पोलिओ वॅक्सिन ती लस. म्हणजे या 2 लसी तुम्हाला पोलिओच्या बाबतीत माहीत असलं पाहिजे. पुढे फ्ल्यू आहे, एक तापाचा प्रकार म्हणूया, अल्ट्रोमिक्झी विषाणू. त्यानंतर बर्ड फ्ल्यू, H5N1 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे बर्ड फ्ल्यू होतो आहे. याच्यावर मग औषधं कोणते? 2 इनहिबिटर हे औषध आहे. पुढे स्वाईन फ्ल्यू आहे, H1N1 फ्ल्यू, H1N1 विषाणू. बर्ड फ्ल्यूच्या बाबतीत H5H1 एवढं लक्षात ठेवा. स्वाईन फ्ल्यूच्या बाबतीत H1N1 लक्षात ठेवा. स्वाईन फ्ल्यूची पहिली नोंद 1918ची आहे आणि याला सुद्धा एक साधारण लक्षणं आपण बघतोय जे फ्ल्यूचे असतात ते. इथे सगळ्यात महत्त्वाचं स्वाईन फ्ल्यूवरील हे महत्त्वाचं औषध ज्याच्यावर प्रश्नही विचारून झालाय, टॅमी फ्ल्यू ज्याला म्हणतोय आपण, ते औषध. पुढे आता इथे एच म्हणजे काय, एन म्हणजे काय बघा. एच म्हणजे हिम ॲग्ल्युटिनिन आणि एन म्हणजे न्यूरामिनिडेज. ओके, हे 2 शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे आहे रेबीज, ज्याला आपण हायड्रोफोबिया असं म्हणतोय. कशामुळे होतोय हा? पिसळलेला कुत्रा असेल, माकड असेल, मांजर असेल किंवा ससा असेल, हे चावल्यामुळे रेबीज हा रोग होतोय. त्यामध्ये मग पाण्याची भीती वाटते, दातखिळी बसणे असेल, हे होतंय. यावर लस जी आहे ती अँटी रेबीज ही लस आहे, रेबीज हायड्रोफोबिया. पुढे आहे कावीळ, हेपॅटायटिस म्हणतो आपण त्याला, कावीळ. सॅनव्हॅक बी नावाची लस कावीळवर उपयुक्त आहे, ती आम्हाला माहीत असली पाहिजे. पुढे एड्स, सगळ्यात महत्त्वाचा रोग, परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा. एड्सवर आपण बघतो सातत्याने प्रश्न आहे. एड्सचा फुल फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, एड्स. 1986 साली आपण बघतोय फ्रान्समधील डॉक्टर मॉटेनियर आणि अमेरिकेतील डॉक्टर गॅलो यांनी शोधून काढलेला विषाणू HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, HIVचा फुल फॉर्म. मग हा जागतिक एड्स नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू झाला, कोणी सुरू केला, हुने सुरू केला, कधी सुरू केला? 1986ला सुरू केला. भारतामध्ये कधी सुरू होतं? 1987ला भारतामध्ये सुरू होते. त्याच्यावर लस नाही आहे. ART पद्धतीचा वापर याच्यामध्ये होतोय. AZD औषध वापरलं जात आहे. पुढे मग याच्यासाठीच्या हे जर बघितलं तुम्ही, टेस्ट DCC आहे, एलायझा आहे, वेस्टर्न ब्लॉट आहे, डिपस्टिक आहे. पुढे एड्स संदर्भात रिसर्च सेंटरमध्ये नारी आहे, नॅक्वा आहे. याचे फुल फॉर्मही तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके. पुढे विषाणूजन्य रोगामध्ये आणखी सर्दी बघतोय आपण, इन्फ्लुएन्झा बघतोय, मेंदू दाह हे आजार सुद्धा किंवा हे रोग सुद्धा विषाणूजन्य आहे. त्यानंतरचा प्रकार येतो तो म्हणजे आदिजीव किंवा प्रोटोझोआ जे आहे त्याच्यामुळे होणारे रोग, ज्यामध्ये मलेरिया एक अत्यंत महत्त्वाचा रोग. आता हे मलेरियाचे वहन हे मच्छरमुळे होते किंवा डासामुळे होतं. हे कोणी सिद्ध केलं? तर रोनाल्ड रॉस 1887 मध्ये. मलेरिया कोणत्या आदिजीवामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा आदिजीव, जो ॲनेब्लिस डासाच्या मादीमध्ये आढळतोय. गप्पी मासे हे या डासाच्या आळ्या खाण्याचं काम करतात, म्हणून गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा अशा स्वरूपाचं एक स्लोगन तुम्ही वाचलेलं असेल. पुढे मलेरिया शब्दप्रयोग मेक्कुला यांनी केला. ऑस्ट्रेलियामध्ये याची लस शोधली गेली. रोगनिदान टेस्ट या ठिकाणी आहे. कोइनेल हे औषध जे सिंकोना क्विनाइन या वनस्पतीपासून बनवलं जातं ते माहीत असलं पाहिजे. हे सिंकोनावर प्रश्न आला आहे. पुढे क्लोरोक्विन आहे, प्रोग्वानिल आहे. थोडक्यात काय ताप येणे म्हणतो ना आपण त्याला, साधारण तो हा रोग. यावर मग टेट्रासायक्लिन या झाडाच्या सालीपासून बनवलेलं हे औषध. क्लोरोक्विन आता तुम्ही बघितलं असेल, कोरोनाच्या कालखंडातही याचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाला किंवा हा शब्दप्रयोग वापरला गेला. पुढे अमांश
ॲमिबियासिस आदी जीवामुळे होणारा रोग. एंटामिबा हिस्टोलिटिका. अमांश म्हणजे काय? पोटात बिघाड होणे म्हणतो आपण त्याला, पोटामध्ये जंत पडणे. ओके, तो मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. पोटात कळ असेल, शौचाचे असेल, रक्त पडणे असेल, भूक मंदावणे असेल, अशी लक्षणं अमांशाची आपण बघतो. पुढे सिपिंग सिकनेस. कशामुळे होतो हा रोग? से माशी चावल्यामुळे हा रोग होतो आहे. पुढे कवकामुळे होणारे रोग, गजकर्ण आहे. पुढे धोबींच आहे, चिखल्या आहे, कवकजन्य रोग म्हणूया. गोलकृमीमुळे होणारे रोग, यामध्ये जंत असतील, त्याला ज्याला आपण नारू म्हणतोय. त्याच्यानंतर हत्ती रोग असेल, ही परजीवी कृमी जे आहेत त्यांच्यामुळे होत आहेत. आणि मग याच्यामध्ये हत्ती रोग जो प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे, कशामुळे? तर क्युलेक्स डासामुळे. यावरचं औषध बघा, डायएथिल कार्बामझाईन सायट्रेट. मग हत्ती रोग नियंत्रण कार्यक्रम तुम्ही बघतायत. हत्ती पाय रोग, ज्याला आपण फिलेरियासिस म्हणतोय, त्याची रक्त चाचणी मध्यरात्री केली जाते, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आहे संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग. याच्यामध्ये संधिवात आहे, ज्यामध्ये मनगट, बोटे दुखतात. सांधेदुखी आहे, बोटाचे शेवटचे टोक असेल, सांधे असेल दुखतात. मधुमेह आहे, जो स्वादुपिंडाशी संबंधित, इन्शुलिनशी संबंधित असा एक रोग. पुढे ॲलर्जी आहे, ॲलर्जीमध्ये मग आस्थमा, दमा, फुफ्फुसा संदर्भातला रोग असू शकतो. इसब, ज्याच्यामध्ये त्वचेचा दाह होतोय. आणि पुढचा एक महत्त्वाचा रोग तो म्हणजे कॅन्सर. यामध्ये तोंडाचा कॅन्सर आपण बघतोय मॅक्झिमम आहे. ब्लड कॅन्सर, यामध्ये पांढऱ्या पेशीचं प्रमाण वाढते, ते माहीत असलं पाहिजे. त्यानंतर लसीकरण एक महत्त्वाची संकल्पना आहे. BCG, जी क्षय प्रतिबंधक लस आहे, जन्मल्याबरोबर द्यावी लागते. पुढे DPT, त्रिगुणी लस, ज्यामध्ये गटसर्प आहे, डांग्या, खोकला आणि धनुर्वात. DPT 16 महिन्यानंतर याचा बूस्टर डोस द्यावा लागतो. पोलिओ 16 महिन्यानंतर बूस्टर डोस आहे. गोवर द्विगुणीमध्ये गटसर्प आणि धनुर्वात, याचा एक डोस दिला जातो. धनुर्वात 10 वर्षानंतर एक डोस द्यावा लागतो. आणि पुढे खरूज हा रोग, खरूज आपण बघतोय, खाज येणे अंगावर. सार्कोप्टिस KB या किटाणूमुळे होणारा हा रोग आहे खरूज. पुढे प्राण्यातील विषाणूजन्य रोग, गाई म्हशीमध्ये पायलाग, ज्याला आपण खोपऱ्या असं म्हणतो. पुढे कुत्र्याला होणारा रोग, कुत्र्यामुळे होणारा रोग असंही म्हणू शकतो आपण, कुत्र्याला होणारा रोग असंही म्हणू शकतो, रेबीज. त्यानंतर वनस्पतीवर कोणते रोग होऊ शकतात? गव्हावरचा तांबेरा हा प्रश्न विचारला गेला आहे. ज्वारीवर काजळी, कापसाच्या पानावर काळे ठिपके पडणे असेल, बाजरीवरील आरगट, हाही माहीत असला पाहिजे तुम्हाला, कवकजन्य रोग आहे. पुढे टोमॅटोवर विल्ट रोग येतो, सुडोमोनास जीवाणूमुळे येतो, ज्याला कोमेजन असं आपण म्हणतो. पुढे मुळकूज रोग आहे, जो एरबिनिया जीवाणूमुळे होतोय. त्यानंतर इथोमोनास जातीतील जीवाणूमुळे पानावर ठिपके पडतायत, तेही माहीत असलं पाहिजे आम्हाला. टोबॅको मोझेइक, ज्याला आपण TMV असं म्हणतोय, तंबाखूच्या पानावर विषाणूजन्य रोग. पुढे पपईची पाने पिवळी पडणं, हा सुद्धा एक विषाणूजन्य रोग आहे. त्यानंतर लिंबूवर्गीय फळाच्या सालीवर गोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतायत, याला सायट्रस कॅकर असं म्हणतो आपण, हा एक जीवाणूजन्य रोग आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता यावर कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहे? आपण जे रोगासंदर्भातले मुद्दे बघितले. आरोग्य शिक्षणावर प्रश्न आला होता बघा. आरोग्य शिक्षण टिंबटिंबशी संबंधित नाही, खाली विविध ऑप्शन होते. मग लोकांचे दारूचे व्यसन, उघड्यावर शौचास बसणे, व्यसने व दारिद्र्य, पाण्याचे प्रदूषण, धूम्रपानाची सवय, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय, लोकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया. उत्तर काय आहे याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. जुने प्रश्न तोंडपाठ असावे तुमचे, हे मला अपेक्षित आहे. आपण हे सगळे प्रश्न घेतलेले आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय. प्लेलिस्ट बघा, याच्या आधी आलेले प्रश्न जे आहे MPSCचे कंबाईनचे, ते राज्यसेवेचे आपण यानंतर बघणार आहोत. एक्साईजला आलेले, ग्रुप Cला आलेले सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या या यूट्यूब चॅनलला ॲनालिसिस होत राहणार आहे. ओके, आरोग्य शिक्षण. पुढे कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर त्या ठिकाणी परिणाम करतोय? तोंडाद्वारे प्रवेश आहे, चेतासंस्थेवर परिणाम आहे. हिपॅटायटिस व्हायरस, पोलिओ व्हायरस, HIV व्हायरस, अँटीव्हायरस. चेतासंस्थेवर परिणाम करणारा विषाणू तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब औषध वापरतात. नॅलॅडिक्सिस ॲसिड, ॲस्पिरिन, पॅरासिटामॉल आणि रॅनटॅक. हृदयविकाराचा झटका येऊ नये
म्हणून वापरले जाणारे औषध. पुढे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे? डोकेदुखी, हगवण, डायरिया, नेत्रानास, गॅबियन ताप माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी देण्यात येणाऱ्या लेट्रोझोल या रोग प्रतिबंधक औषधावर बंदी घालण्यात आली होती. लेट्रोझोल माहीत असलं पाहिजे, त्या वेळेचा चर्चेतला मुद्दा आहे. खाली विविध ऑप्शन आहे. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतोय? इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आर्बोव्हायरस, राब्डोव्हायरस, रेक्टेशिया, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस महत्त्वाचा आहे. पुढे HIV लागणाच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणती औषध वापर? HIV एड्स, रेटोनावीर, पेनिसिलिन, रिफापेसिन की वान्कोमायसिन? महत्त्वाचे प्रश्न आहे. खालील कोणते वाक्य बरोबर आहे असं विचारलेलं होतं. बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. सूक्ष्मजीव धातूचे विघटन सुरू करतात. जीवाणू बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. जीवाणू सौंदर्य प्रसाधनाचं विघटन करू शकत नाही. असे विविध ऑप्शन या ठिकाणी आहे. पुढे जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतिशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जिथे नवजात बालकाचा मृत्यूदर खूपच कमी आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकाची ऊर्जा आणि प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज येते? बघा, शरीरावर सूज येणे असं म्हटलेलं आहे. मग याच्यावरून तुम्हाला तो रोग ओळखायचा आहे. क्वारिओकोर, मॉरसमस, गलगुंड म्हणतो आपण त्याला, किंवा गोवर. उत्तर द्यायचं आहे. एड्सचा प्रसार रोखण्यासाठी कशा पद्धतीची काळजी घेतली जाऊ शकते? रक्तदात्यांची रक्त चाचणी आहे. लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे, लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे, एकमेकांच्या सुया न वापरणे, पुढे योग्य औषध उपचाराने आईकडून बाळाकडे रोगांचे संक्रमण टाळणे. कशा पद्धतीची काळजी आपण घेऊ शकतो HIV एड्सचा प्रसार थांबवण्यासाठी? पुढे या रोगावर BCG ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते. BCG क्षयरोग, टायफॉइड, कॉलरा, कावीळ. BCG ही लस कोणत्या रोगावरची आहे? पुढे मलेरियास कारणीभूत ठरलेला प्लाझ्मोडियमचा टिम्बटिंब फायलममध्ये समावेश आहे. आर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, प्लॅटिहेल्मिंथिस, प्रोटोझोआ. प्लाझ्मोडियम कशामध्ये समाविष्ट आहे? कोणत्या प्रकारात समाविष्ट आहे? पुढे बघा, शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध. अलेक्झांडर फ्लेमिंग, वॅक्समॅन, एडवर्ड जेन्नर आणि पाश्चर. कोणी कशाचा शोध लावला? कमेंट बॉक्समध्ये निश्चित उत्तराची अपेक्षा आहे. पुढे गुणसूत्रीय आजार जो आहे तो X गुणसूत्रामुळे होतो आहे. कोणता आजार आहे तो? गलगंड, ग्रेव्हस आजार, रंगअंधत्व की हाशीमोटी आजार? त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक हे फिंट्रेज फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. या रोगाचं कारक कोणतं आहे? मग त्यामध्ये बार्टोनेला, क्विंटाना, स्टॅप ॲरियस, ई कोलाय, क्लेप्सिल्ला निमोनिया अशा पद्धतीचे ऑप्शन या ठिकाणी आहेत. मित्रांनो, कसे प्रश्न आलेले आहेत या टॉपिकवर हे निश्चित तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. आणखी अभ्यास करा, आपल्याला स्वतःला डेव्हलप करा, वाचत राहा. चला, या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.